राजधानी दिल्लीतील भीषण स्फोटानंतर आता राज्यात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे। संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। बुलढाणा पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे। तर बुलढाण्यामधील संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा व्यवस्था देखील आता वाढवण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। कालच्या स्फोटानंतर बुलढाण्यातील संतनगरी शेगावमध्ये देखील संपूर्ण सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे। आपण इथे पाहू शकता की QRTचं जे पथक आहे इथे तैनात करण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने इथे आता ज्या कालच्या या दिल्लीच्या स्फोटानंतर संपूर्ण जे संस्थांचं जे काही मंदिर आहे ते अलर्टवर असल्यानंतर इथे सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत इथे थेट बोलण्याकरता इथले पोलीस निरीक्षक सर, सांगाल कशी काय ही सगळी व्यवस्था आहे? काय माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबे सर यांच्या सूचनेनुसार दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सदर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। शीघ्र कृती दल त्याचप्रमाणे अधिकारी अंमलदार मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। सदर बंदोबस्तादरम्यान कोणत्याही भाविकांना त्रास होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे इतर ज्या काही उपाययोजना आहेत चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सर्व प्रकारच्या सुरक्षा दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। नेमकं इथे भाविकांची मोठी गर्दी असते, काय विशेष असे उपाययोजना किंवा सूचना आपण भाविकांना देता येईल? या ठिकाणी भाविकांना सूचना अशा देण्यात येतील की भाविकांना काही संशयित हालचाली दिसून आल्यास किंवा असं काही जाणवल्यास प्रवासादरम्यान म्हणा किंवा परिसरात फिरताना किंवा ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्यास आहेत अशा ठिकाणी काही संशयित हालचाली दिसून आल्यास डायल 112 112 हा जो नंबर आहे त्यांना देखील फोनद्वारे कळवण्यात यावे किंवा संबंधित ठिकाणी जे काही पोलीस अधिकारी अंमलदार ठिकठिकाणी बंदोबस्त कामी हजर असतात तर त्यांना देखील कळवण्यात यावे, या सूचना भाविकांना देण्यात येतात। तर एकंदरीत कालच्या दिल्लीच्या या स्फोटानंतर बुलढाण्यातील संतनगरी शेगावचे जे काही मंदिर देखील आहे त्याची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि ते पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा, शेगाव।